मी टमाटरची चटणी करणार आहे. टमाटरच्या चटणीसाठी मी 4 टमाटर घेतलेले आहे. कुठल्या पण साईजचे घेऊ शकता. त्याच्यामध्ये 10-12 मी मिरच्या घेतलेल्या आहे हिरवी. त्याच्यानंतर लसणाच्या 10 ते 12 कळ्या घेतलेल्या आहे. कोथिंबीर घेतलेली आहे आणि याच्यासोबत मी एक चमचा मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा जिरं, अशी ही मी चटणी करणार आहे. तर हे मी आता सगळं बारीक करून कापून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यावं. त्याच्यानंतर मिरची आणि लसूण वगैरे सगळं टाकून घ्यावं. यात लसणाच्या 10-12 कळ्या आणि टमाटर हे बारीक बारीक कापून घ्यावे. याला मिक्सरमध्ये बारीक करून, खूप बारीक करायचं नाही आहे, तर याला जाळं भरडं असंच करायचं आहे. ही टमाटरची चटणी हिवाळ्यातच खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. आता भांडं छान तापलेलं आहे. याच्यामध्ये 1 भांडं तेल घाला किंवा तुम्हाला पाहिजे तेवढं. जर का तुम्हाला वरती आलेलं तेल पाहिजे असेल तर तसं करा. थोडं जवळपास 2 भांडं तेल चांगलं हलकंसं खूप कडकडीत तेल उडायला लागतं. त्याच्यामुळे नॉर्मल गरम झालं की आपण जे चटणीचं मिश्रण तुम्ही कच्ची पण खाऊ शकता. याला फ्राय न करता तशी पण छान लागत असेल आणि फोडणी घातल्यानंतरही छान लागते. तर नक्कीच करून बघा. तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा किंवा तुम्ही शेअर करून पण इतरांना सांगू शकता. अशा लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आवडली असेल तर खूप सुंदर छान अशी चटणी तयार झाली. आता ही तुम्ही पालक पराठा, मेथी पराठा या इतर भाकर भाजी सोबत खाऊ शकता.